नाही नाही तसं नको, मी स्वतः बोलतो क्लायंटशी, त्यांना ऑनलाईन मीटिंग करायची रिक्वेस्ट करतो आणि स्वतः सॉरी म्हणतो त्यांना. तू ओकेस ना? म्हणजे ते ऑफेंड होतील असं टेन्शन आलंय का तुला? नाही रे, मी कधीच ठरलेली मीटिंग अचानक शिफ्ट केली नाही आजपर्यंत. फॅमिली इमर्जन्सी आहे, तू तरी काय करशील? आणि आपले जुने क्लायंट आहेत, घेतील जरा समजून आपल्याला. आय होप. तू एक काम कर, तू फक्त आपल्या टीमला रेडी कर. हो ते मी करतो, पण बाकी अर्पिता ओके आहे ना? नाही रे, खूपच काळजी वाटते तिची मला आता. तुम्ही सगळे आहात ना तिच्याबरोबर? होईल ती ओके, डोंट वरी. आणि तू इकडच्या कामाचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस, मी करतो सगळं आणि मीटिंग ठरली की तुला कळवतो. थँक्स आनंद. ठीक आहे, असू देत. आणि हे बघ, काळजी घे स्वतःची, स्वानंदी वहिनीची, अर्पिताची, आणि काही लागलं तर मला कळव, मी आहे. ऑफकोर्स. बाय बाय, टेक केअर. काय प्रॉब्लेम काय तुमचा, सांगणार का तुम्ही? तुमची बहीण हाच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हो, हिला पुन्हा सासरी पाठवू सुद्धा नका. राजवाडी, काय हो? ठीक आहात ना तुम्ही? खरं सांगायचं तर काही कळतच नाही मला. प्रचंड धक्का बसलाय मला. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की माझ्या बहिणीच्या बाबतीत ही अशी गोष्ट मला बघायला लागेल, अशी वेळ येईल तिच्यावर. आशिष असं का वागला असेल? म्हणजे अजूनही माझा विश्वासच बसत नाही जे घडलं त्याच्यावर. राजवाडे, हे सगळं खूप गंभीर आहे आणि आपल्याला अगदी खोलात जाऊन याची चौकशी करावी लागणार. चौकशी? हो, म्हणजे अर्पिता ताईंशी बोलायला हवं. आता मी बोलले असते, पण तुम्हाला माहिती आहे त्या माझ्याशी मोकळेपणाने नाही बोलणार. पण तुम्ही मोठे भाऊ या नात्याने त्यांच्याशी बोलू शकता, ते ऐकतील तुमचं. इनफॅक्ट आशिष, ते त्यांच्या मिस्टरांशी सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे माझं मन सांगताय काहीतरी गडबड आहे. कारण एरवी इतका शांत असणारा माणूस हा असा अचानक एवढं नाही रिॲक्ट करणार. खरं सांगू का स्वानंदी, माझंच चुकलं. मी बळजबरीने अर्पिताला तिच्या सासरी पाठवलं होतं. मला असं वाटलं की तेव्हा ती अडमुठेपणा करते, पण तेव्हाच मी तिच्याशी शांतपणे बोललं पाहिजे होतं. म्हणजे आता असं मला वाटतं ना की मीच तिला या त्रासामध्ये ढकललं स्वतःहून. एक मिनिट, तुम्ही प्लीज स्वतःला दोष नका देऊ. असा कसा नको देऊ? अहो, आपल्याला त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटतं तेच आपण वागत असतो. हो, पण कदाचित त्यावेळेस असंच काहीतरी चालू असेल ना तिच्या घरामध्ये. म्हणजे मी हा विचारच नाही केला, म्हणून कदाचित ती सारखी बाहेर येत असेल, बरं वाटत असेल तिला इथे.